आई हां स्वामीचा सद्गुरूनाथा हात जोडितो ती एक प्रार्थना आहे, ती कशासाठी म्हणतात आणि का बरं म्हणतात जरा सांगा बरं जरा माहितीच्याबद्दल. हे बघ पूजा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांचं तू पूर्ण नित्य सेवा करतेस का नाही? मग ज्या वेळेला नित्य सेवा करत असताना रोज सकाळच्या आरत्या कोणत्या म्हणायच्या, संध्याकाळच्या आरत्या कोणत्या म्हणायच्या हे तुला पूर्ण माहिती आहे का नाही? मग तू एक स्वामी सेवक आहेस, तर तू स्वामी सेवक असताना त्याच्यामधलं तू जे जे प्रश्न विचारतेस ते प्रश्नाचं उत्तर मी तुला द्यायला तयार आहे. तरी पण तू रोज सकाळी आरत्या गणपतीची म्हणतेस, स्वामी समर्थाची म्हणतेस, देवीची म्हणतेस का नाही? मग संध्याकाळच्या ज्या आरत्या आहे, गणपतीची आरती, दत्ताची आरती, स्वामी समर्थाची आरती, नारायणाची आरती आणि गायत्रीची आरती, आणि सोमवारी महादेवाची आरती, अशा पद्धतीनं आरत्या म्हणायच्या असतात. आणि आरत्या म्हणणं झाल्यानंतर आपण सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो, आपण जे जे आपले कर्म करत असतो आणि जे आपण परमेश्वराची ज्या वेळेला सेवा करत असतो, ती सेवा करत असताना आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली का नाही हे आपण तळमळीने स्वामीला विचारत असतो की हे सद्गुरुनाथा, माझे हे तळमळीनं केलेली सेवा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही जर आमच्यावरती खुश आहात, आम्ही तुमचं अजान लेकरू आहोत, आम्ही चुकलं असेल काही तर माफ करा. आणि आम्हाला एवढं जर सेवा केलो असं म्हणू नये, पण आम्ही सेवा करत असताना स्वामीराया आम्हाला तुम्ही दर्शन द्यावं आम्हाला वाटतंय. आम्ही इकडे तिकडे बघत असतो पण आम्हाला तुम्ही काही दिसत नाही. आमच्यासाठी आम्ही रोज तुमच्या पुढं गराने सांगत असतो, आमचं हे काम होऊ दे स्वामी आई, ते काम होऊ दे स्वामी आई, आमचे एवढे मोठे पैसे यायचेत, आमचं काम होऊ दे स्वामी आई, आम्हाला मूल होऊ दे स्वामी आई, असं आपण सांगत असतो. परंतु ज्या वेळेला आपण सांगत असताना आपल्या हृदयामध्ये स्वामी आई असते. आपल्या हृदयामध्ये मी आता तुला म्हणलं की बाई तुझं काम होणार आहे, तर तुला ज्या वेळेला मी सांगते त्यावेळेला मी स्वामी सेवक नसून माझ्या हृदयात स्वामी आई असते. मग तो कसलाही सेवक असू दे, स्वामीची सेवा करतो तो स्वामी सेवक, तो स्वामी भक्त, मग ते स्वामीच स्वतः चांगलेत असं आपल्याला समजून घ्यायचं असतंय. म्हणून स्वामी काय म्हणतात, हृदयी वसती. आपण स्वामीला म्हणतो तर हृदयी वसशी परीनच दिसशी कैसे तुला पाहू. मग त्यांना पाहण्यासाठी आपण आपल्या डोळ्यातून त्यांच्या डोळ्यात पाहून आपल्याला त्यांची मूर्ती बघायची. म्हणून हे आपण सद्गुरुनाथा हे प्रार्थना म्हणत असतो. आणि अजान हातबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू. मी अजान आहे स्वामी, मी हातबल झालेला आहो आणि मी जे काही करतो ते मनातून करतो, असले तळमळ तुम्हाला मी कसं दाखवू. परंतु आपण दाखवायची गरज नाही. श्री स्वामी समर्थाईला सगळं काही कळतंय, सगळं काही कळतंय. म्हणून मी तुला प्रार्थना म्हणून दाखवते, त्याच्यातलं तू समजून घे. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. निशिदिन श्रमशी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ. हृदयी वसशी परिणच दिसशी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू. बोधून दाविशी परमेश्वर मनी उठला भाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू. करी मजायसा निर्भय निशल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. अजान हातबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू.
सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्मामे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. भारत माता की जय. उदयो उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. हर 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 महादेव. तर या पद्धतीनं आपण सद्गुरूला विनवण्या केलेल्या आहेत आणि सद्गुरुनाथाने आपला अंत पाहू नये. देवा मी थकलेली आहे, मी भरपूर काही या संसारामध्ये मी भरपूर काही कष्ट सहन केलेला आहे आणि ज्या वेळेला मला हे कष्ट सहन होत नाही त्यावेळेला स्वामी आई मी तुला हाक मारलेली आहे आणि तू माझी हाक ऐक. आणि माझा जरी भोग भोगायचा असेल, मी जरी काही भोगून माझं संपवणारच आहे, तरी सुद्धा स्वामी आईनं माझ्या जे भोग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला कोणची का होईना मदत करून त्या भोगा वाचून थोडं मला जगण्याची संधी मला उपलब्ध करून स्वामी आईनं द्यावं आणि स्वामी आईनं मला नित्य सेवा करण्याची ताकद बुद्धी द्यावं आणि लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर सेवा करण्याची बुद्धी मला स्वामी आईनं द्यावं. सगळं काही जे काही झाडाचं पान जरी हालत असेल तर स्वामी आईच्या आज्ञेशिवाय हालत नाही. हे स्वामी आई मी कोण आहे, मी कोण कुठील, मी कुठला कोण आहे, माझी ओळख काय म्हणून झालेली आहे. स्वामी आई मी तुझी सेवा करते म्हणून माझी ओळख तुझ्यापर्यंत झालेली आहे आणि मला पामराला स्वामी आई म्हणून फोन करत आहेत आणि फोनावर मला विचारत आहेत की बाबा आई मी तारक मंत्र कसा करायचा, आई मी पूजा कशी करायची, गुरुवार कसे करायचे, हे सगळे काही प्रश्न मला विचारत आहेत. म्हणून स्वामी आई सगळ्यांना सगळ्या भक्तांना मला सगळ्यांना गोर गरिबांना सगळ्यांनाच मला एकाच तुलनेमध्ये पाहण्याची मला डोळ्याला सुद्धा आज्ञा कर आणि मी चांगलंच ऐकायची माझ्या कानाला आज्ञा कर. हे स्वामी आई माझ्या तोंडातून सुद्धा मी कुणाला वाईट शब्द बोलू नये अशी ताकद अशी बुद्धी मला दे. आणि ह्या पद्धतीने सद्गुरुनाथाचं प्रार्थना अशी म्हणली जाते. म्हणून आपण सगळ्यांना समसकला पाहू, सगळ्यांना एकसारखंच पाहायचं आहे आपल्याला. कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही. ज्यानं काही आपल्याला प्रश्न विचारते ते सगळे आपल्याला श्रीमंतच आहेत. सगळ्याला एकच बघण्याची दृष्टी दे, एकसारखं बघण्याची असं म्हणलेलं आहे त्या प्रार्थनेमध्ये. स्वामी आईची प्रार्थना खूप सुंदर आहे. सर्व भक्तांनी ही सद्गुरुनाथा हात जोडितो ही प्रार्थना अवश्य म्हणावं आणि त्याच्यातल्या एकेका शब्दाचा अर्थ समजून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.